नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आहेत आमच्या गावामध्ये तळमाची या गावामध्ये निंबिर्गे गावातील तळमाचीवाडी आणि हे आपले नाना रोहिदास साबळे। तर आज व्हिडिओ याच्यासाठी बनवतो मी की हे बघा त्यांनी एक नवीन आज आविष्कार केलेला, असा आविष्कारच म्हणावं लागेल, कारण की आपण म्हणतो की भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सायन्सला काही कमी नाही किंवा इंजिनिअरिंगला काही कमी नाही। तर हे बघा तुम्ही पाहू शकताय, नानांनी चप्पल बनवलेत। हे बघा तुम्ही असं म्हणशाल चप्पल म्हणजे कसं, हे लोखंडाचे चप्पल आहेत। तर ह्या लोखंडाच्या चप्पलचा काय आविष्कार आहे हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाशालच। आणि यांचं नाव रोहिदास साबळे। तर नाना तुम्ही सांगा की हे का बनवलं, तुमच्या डोक्यात का आलं हे बनवण्यासाठी, काय हे बनव म्हणून बोला तुम्ही। खांबळे चढण्यासाठी काय बनवलेलं? हा, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की आता खांबे वगैरे चढायला खूप रिस्क असते, जे लोखंडी खांबे असतात, जे बल्ब बदलायचे असतात वगैरे, तर ते बदलण्यासाठी खूप रिस्क असते। तर आणि पाय कधी पण घसरू शकतो, बुटाचा पाय घसरू शकतो। त्यांनी खूप असं छान असं आविष्कार बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ती पुढील व्हिडिओमध्ये सर्व दाखवतो तुम्हाला ते कसे वर चढतात, कसे खाली उतरतात। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। बाय बाय मित्रांनो। जुन्नर तालुक्यातील निमगिरी गावातील खांडेचीवाडी येथील रहिवासी असणारे आपले हे रोहिदास साबळे उर्फ आमचे नाना, यांना इकडे सर्व इलेक्ट्रिक मॅन म्हणून ओळखतात, कारण की यांची ख्यातीच तशी आहे। कारण की तुम्हाला त्याचं कारण पण सांगतो, तुम्ही पाहू शकताय त्यांचं राहणीमान अगदी असं साधं सुधं राहणीमान आहे, गरीब घराण्यातील आणि एकदम असं निस्वार्थी मनाचे असे हे आपले रोहिदास नाना। रोहिदास नानांचं तुम्हाला ख्याती सांगतो, त्यांनी आता लाईटचे जे पोल असतात, म्हणजे गावाकडे ग्रामीण भागामध्ये लाईटचे अजूनही पोलच आहेत, लोखंडी खांबळे म्हणा किंवा सिमेंटचे खांबळे म्हणा, त्यावर चढण्यासाठी बल्ब लावण्यासाठी वरती तर जावेच लागते आणि ग्रामीण भागामध्ये वायरमॅन सारखे येत नसतात। त्यामुळे आपल्या या रोहिदास नानांनी बघा तुम्ही या चपलांचा त्यांनी शोध लावलाय। या चपला तुम्हाला दिसतात आहेत तशा नाही आहेत आणि त्यांचं डोकं हे त्यांनीच चालवलं, म्हणजे ह्या गोष्टीला त्यांचं डोकं स्वतःच चाललं, कारण की खांब्यावरती चढण्यासाठी आपल्या गावी कोणताही पर्यायी मार्ग नसतो। जे ग्रामीण भागात असतात त्यांना सर्व गोष्टी या माहीतच असतील। तर या आपल्या नानांनी तुम्ही पाहू शकताय की किती छान असं हे त्यांनी चपलेचा आविष्कार केलेला आहे। चपलेचा आविष्कार का केलेला असं मी म्हणतोय, कारण की त्यांनी खांब्यावरती चढण्यासाठी जे बघा आता तुम्ही पाहू शकता, तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकताय की ते खांब्यावरती किती सहजपणे असे चढू शकतात, कारण तुम्ही पाहू शकताय बघा ते किती सहजरित्या असं खांब्यावरती चढू शकतात। सहजरित्या खांब्यावरती चढून बल्ब व्यवस्थित बदलून पूर्ण सिक्युरिटीमध्ये पुन्हा ते खाली उतरू शकतात, कारण की त्याचं कारण आहे ही त्यांनी बनवलेली एक आयडिया, त्यांची युक्ती, त्यांची शक्कल, त्यांची ही चप्पल, लोखंडाची जी चप्पल आहे ती। आणि असं काम करण्यासाठी सुद्धा गावकडे जे राहतात त्यांना माहीत असेल खांबे किती रिस्की असतात, वरून जर पडलं तर आपले हातपाय पण तुटू शकतात। त्यांच्या या धाडसेला आपला कर्तृत्वाला त्यांचा सलाम, त्यांच्या कर्तृत्वाला, कारण की त्यांनी असा आविष्कार केला। आणि हे असं बघा तुम्ही पाहू शकताय, आता उतरताना पण असं काही टेन्शन नाही आहे की असं आपला पाय सटकेल वगैरे वगैरे, असं ते अल्लाहात खाली उतरू शकतात। तर मित्रांनो, कसे वाटले आमचे रोहिदास नाना? नक्की नानांविषयी आपल्या या कमेंटमध्ये त्यांचं कामाची हे करा, त्यांना जरा थोडासा प्रोत्साहन द्या, कारण की ते काम करण्यासाठी अधिक अजून उत्तेजित होतील। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन ही घंटा असते ती दाबून ठेवा, कारण की पुढील येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आणि मित्रांनो, आता मी तुमची सर्वांची रजा घेतो आणि इथपर्यंत व्हिडिओ